गीत ऐकत राहा. जय भीम सगळ्यातले. चला मग बाय. हाय सगळ्यातले, कसं आहे? स्वागत आहे मना चॅनलवर. मग चॅनलला नाव आहे भीमगीत आणि डेली ब्लॉग्स पण बनावत. तर जास्त भीमगीत आता ब्लॉग पण मी चालू करेल. 2 दिवस मग हप्ता 2 किंवा 3 ब्लॉग तर मी टाकतच जाणार आहे. कारण की मला 2 चॅनल आहेत. एक पूनम घोडेस्वार म्हैसून पण हे मन नाव नव्हे. या चॅनल पण म्हणजे या चॅनलवर पण मन नाव आहे, पण वर ते जे मेन म्हणजे हँडल म्हणून पण नाव आहे. आणि मग माझ्यावर आहे ना नाव ते भीमगीत असं नाव टाकले मी. आज ना विषय काय नाही एवढं अवघड, म्हणजे एवढं हे काही नाही आहे. असं साधं सुद्धा व्हिडिओ म्हणून असं म्हणायचं राहून मी आता कितीला वाजले 8:30 वाजे घ्यात. आणि आता मला स्वयंपाक वगैरे होईल घ्या. आज मी मस्त काय म्हणाले माहिती का, मस्त अंडा बिर्याणी बनायले एकदम मस्त. आणि मग दिदीले आमले बिर्याणी आणि चिकन रस्सा वगैरे असं लय म्हणजे असं नॉनव्हेज वगैरे लय आवडस. आणि आज म्हटलं त्या अंडाने भाजी बनावापेक्षा अंडाने भाजी बनावा, परत भात बनावा, परत चपाती किंवा भाकरी असं. म्हणजे बाईसले ते रोज टेन्शन राहत काय भाज्या बनावा काय भुजा बनावा. म्हटलं मग चला जाऊ अंडा आणत मस्त 1/2 डझन अंडा आणला. आणि आता मस्त अंडा बिर्याणी बनायले. ते म्हणजे 5 मिनटं वगैरे दम बिर्याणी बनायले. अंडा दम बिर्याणी असं बनायले मी. आज तुमच्या धावस मी. आणि 5 मिनटं मग दम लावायला ठेवले. 5 मिनटं वगैरे अजून 5 मिनटं ठेवत, म्हणजे 10 मिनटं वगैरे 15 मिनटं तरी ठेवणं पडस स्लो गॅसवर. कारण की तो तांदूळ आहे ना पहिले 80 ते 90% शिजायला पडस. आणि नंतर अर्धा आहे ना दम शिजायला पडस. म्हणून दम लायले आता म्हणजे 5 मिनटं मग मी गॅस बंद करस. तोपर्यंत त्याला म्हटलं यूट्यूब फॅमिलीसोबत बोलले हवा काहीतरी थोडंफार असं आपलं रोजनं. जास्त काही नाही, आपण तर ब्लॉग वगैरे घरमध्ये बनवू शकतस. आणि किंवा कुठे एवढं तेवढं फिरायला गे म्हणे किंवा काही शॉपिंग करायला गे तर मग तेवढं थोडंफार दाखड देवा. जास्त आपण ब्लॉग म्हणून इकडे तिकडे फिरू नाही शकतात. कारण की आपलं मागे पोरं सोरं परत घरमधलं देखणं पडस, कामं गच्ची राहतच ना. रिकामा टाईम म्हणजे ब्लॉग पण एक काम आहे बरं का. लोक नाही या व्हिडिओ बनवण्यासाठी कुठे कुठे जातात, म्हणजे कितला रिक्स घेतच बुवा आणि मग व्हिडिओ बनवतच. ते पण एक कामच आहे, तेसले नाही बोलत मी. पण मग असं आपल्या मागे पोरं म्हणजे पोरगी लहान आहे अजून, पोरं तर मोठं आहेत, पण तेच बी तरी खाणं पिणं सगळं काही देखणं पडस. परत सासरा बी आहे, सासूनी म्हणजे सासूशी आहे पण आम्हाला म्हणे राहते वेगळी रास. हां ते म्हटलं चला मग बसलो तुम्ही फोन देखील आणतो. तरी म्हटलं व्हिडिओ वगैरे बनायले थोडंसं. काल ना व्हिडिओ तुम्ही देखा का नाही, आजच टाकेलं तर मी तसं खायले काय नाही, जास्त वेळ नाही. हा व्हिडिओ तुमले काल ती देखायला भेटीन. आता थोडंसं म्हणजे घर वगैरे क्लीन करेल, कारण की पोरं वगैरे नाहीत ना, पोरं आहेत ना. असं क्लीन वगैरे आटे ना कवर होतं. ते कवर ना मी नाही ते कोणीतरी ठेवायला आले भेटीन राहायला. म्हटलं ते असं चांगलं नाही दिसत, त्यामुळे मी आटे ना ज्यावर टाक गेले. आणि या सोपासवर शे कवर दुसरं लाईट दाव असलं ते एक लाईट बी चालत नाही. मन भाई एक लाईट आहे बरं का. अजून मस्त व्हिडिओ वगैरे बनवासाठी लिहिले मी शोवरून ऑनलाईन मागवलेले. आता तुम्हाला लाईट दाखवच नाही. असं ते एखादं कितला भारी व्हिडिओ येतच म्हणजे लाईट. आणि फोनवरती आपली लाईट पाहिजेलच राहत बरं. आता कसला भारी वाट राहणार ना, असं थोडं भारी दिस राहणं. आणि नाही तर एकदम असं काळपट व्हिडिओ येतच, असं क्लिअर नाही दिसत. तर ते का मी असं पुरं असं साफ करेल, कारण की ते लाईट लागली राहणं, एक लाईट खराब होई जायले. असं पुरं क्लीन वगैरे दिस राहणार नाही तर पोरं कटावी इकडे पॅन्ट तिकडे कपडा टी शर्ट्स वगैरे असं कुठं कुठे फेकेल रास. तुम्हाला ना मी बॅक कॅमेऱ्याने दाखवत होते. हा ना जुना सोफा होता बरं का. आणि मग हात तुटी झालं होतं ना, म्हणजे पूर्ण गादी ना अशी तुटी झालं होती त्याने वाली. तर मग आम्ही काय करा, हा सिडले ठेदी द्या बाल्कनी मा. आणि हा सोफा लिदा. मग हा पण 20,000 ना सोफा आहे, पण हा एकदमच खराब निघणं. जास्त 2 वर्ष पिके आणि तो आणि पुरं खराब होई गया. म्हणजे ते एकदम असं दिस राहणं ना, पण मग एकदम लाकूड
एकदम पतलं आहे नाही, पुरं गादी आहे, म्हणजे काही काम नाही मागून खालून त्याला पुरं चाकं म्हणजे पाय वगैरे तुटले आले तरी पण आम्ही ठेवले, कारण की पोरं खाली काही बसतात नाही. जोपर्यंत तोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत ठेवले, नंतर तुटला मग त्याला फेकावेत आम्ही. 2 आहेत असं एल टाईप होतं, तो एक तिकडे ठेवले एक इकडे ठेवले. आणि हा एक जुना आहे ना, मग त्याला मग आम्ही परत त्याला 10-12 हजार रुपये खर्च करीस ना मी परत असं चांगलं बनाडा. कारण की हा आहे ना आता थोडंसं असं काळपटू झाले, कारण की ना दीदी लहान होती ना तोच करत आम्ही हो, आणि तिनं असं काहीतरी पेन वगैरे सून करत त्यामुळे तो थोडंसं काळपटू झालं. आणि आमना भाव जवळपास आणि बाल्कनी मध्ये 10 वाजता लाईट. हा टिपो आहे देखा, हा टिपो आहे. आणि यावर ना मी नाही काय ठेवलं माहिती का, हाई पायपुसणी आहे, म्हणजे आता तेच नवीच आणले मी नाही म्हटलं भारी वाटलं आणि महिनावर मी थोडं टाकी दिले नंतर काढलेच तुझे. आणि मग दिदी खूप लहान होती, ती 1.5-2 वर्ष होती तेव्हा मी चित्र लावत होती ठाडे, आणि ती मस्त 8 बशी सण ABCD बोलत जाय. मग ते कधीच नाही. इकडे बाल्कनी आहे, हो तो सोफा आहे ना, ते नेवले एक चेअर आहे, 2 चेअर आणि एक सोफा होता. आता एक कूलर वगैरे असं बारीक सुरीक सामान आहे सगळं. आता दीदीनं खेळणं वगैरे, तिने स्कूटी वगैरे, आठे पोरस ना वापराना कपडास वगैरे राहतस. इकडे त्यास ना बूट वगैरे शूज वगैरे असं जुनं पुराणं येते ना खेळणार ना पुरा डब्बा भरेले. येन मग काय पुतळी मग काय ते ठेवलं काही आठवण नाही आहे. आणि इकडे दिवाळीना कंदील काढाच नाही आम्ही तसंच ठेवले बरं का. तू आणि आम्हाला झाड आहेत, गुलाबनं झाड आहे, हाय पण एक गुलाब नाही पण सुकी गे, यांना एक मनी प्लांट हाय, एक गुलाब आहे, कोरपेट आहे बी गुलाब आहे. या दुपारनं कपडा आहेत ते काही काळात मी थोडं परवडला आहेत ना. आणि पण दिदीने सायकल आपला टप आणि यान माझे यांना एक कोठी आहे, यान मग गहू आहे ठेवली नाही, जुनं कपाट आहे मग येन ना पोरस ना कपडा आहेत सगळं फुलक भरेल, डायरेक्ट जागाच नाही असले कपडे ठेवा. जुनं आहे ते तिथले पुरा कलर निघालेला ना, कलर लावसून नाही. बाल्कनी आहे, नवा बिल्डिंग ना खाल्लं एरिया आहे, जाट आहे 7-11 असं राऊंड वगैरे मारायला जातं. खूप मोठा एवढी जागा तुम्ही कुठे दिसतं आधी खावं दिसाल बेटावणी आते असं मोकळं वगैरे एकदम भारी वाटस. आणि आपल्या बाबासाहेब आणि बुद्धांना फोटो आहेत. आणि आम्ही ना यायला पण जायचो औरंगाबादले, आपलं संभाजीनगर, पहिले औरंगाबाद नाव होतं ना, आता संभाजीनगर नाव पडेल. तर आम्ही तडे गायतात ना अजिंठा लेणीले हाय, आम्ही ऑनलाईन मागडेल बुद्धानी मूर्ती आणि अजिंठा लेणी गायतात ना, तडून आम्ही या 2 मूर्त्या आणतात. म्हणजे तरी पण 7-8 वर्ष घ्यात त्यातल्या तशा मूर्त्या. फक्त थोडंसं पुशी टाकानं थोडं तेल लावून इथल्या भारी चमकतीस ना. आणि आम्ही फ्लावर पाडलेले असं इकालूनतात ना तटून. हे म्हण दीदीने डॉल, तिला डॉल लय आवडतेस. हे असं घर वगैरे सजळ आले मला आवडसले. आणि या त्या बुद्धाना मूर्त्या वगैरे असं फोटो ऑनलाईन वगैरे असं काहीतरी थोडंफार मागाडत राहते मी. आता तुम्हाला मी किचनमध्ये झालंच बिर्याणी विधायले बरं का, आपली अंडा बिर्याणी तयार विधायले. आता गॅस बंद कर. तुम्हाला खोली दाखवच नाही त्या अंडा बिर्याणी कशी बनवली तर. गरम होतं ना हात. हे देखा कशी वाफ निघाली मस्त या अंडा बिर्याणी. एकदम भारी वाशी ना बरं का.
रेसिपी वगैरे तुमले एखादी दिवशी दावस ते ना टाईम ते म्हणजे मला आठवणच राहिली नाही. हायमन किचन आहे, छोटंसं आहे, फक्त एक जण पुरता. आणि ते आपलं किराणा वगैरे ठेवले असं आहे. आणि मांडणी आहे, 2 मांडण्या आहे. आणि कांदा बटाटांना ठेवले, मटका आहे पाणीनं, हा बेसिन वगैरे, ट्रॉल्या बी आहेत. आणि पिठना इकडे राहील आले लावानं, पिठना डब्बा वगैरे नाही. फ्रीज पोरं ते का मला कुठे जातच फिरायला ते ना सगळं ते काय बोलतस त्याला स्टिक मॅग्नेट वगैरे आणायला तेच नाही ते का. हाय जैसलमेर, परत आग्रा, जयपूर, उदयपूर, राजस्थान, दिल्लीले असं कुठे कुठे जातच नाही तटून आणतच त्या. आणि असं लाई दिलेत मला फ्रीजले मी. हे सगळं मग दीदीने ABCD वगैरे. आणि कॅलेंडरकडे 2 आहेत मी लाईट, एक लाईट ठेवले कारण की मी तिकडे एक हॉलमा आहे, इकडे आहे की इकडे बाथरूम आहे, इकडे टॉयलेट आहे, आणि हा म्हणा बेडरूम आहे. बेडरूम असा आहे कारण की थोडासा मेसवी झाले ते, पण म्हणजे थोडा पसारा आहे तिशीन तुमले. हाय म्हणा कूलर, बेड, हा म्हणा मेकअप ना काय बोलतात ड्रेसिंग टेबल. आटे मन दीदीनं नाव नेम प्लेट मी बनाई होती ती लाई दिले ड्रेसिंग टेबल. आटे पण आमनं दोन्ही मायले कीच ना ज्वेलरी वगैरे आटे पण तेच आहे. आणि इकडे पण असं छोटं मोठा वस्तू इकडे असं लायला आहेत. आणि हाय म्हणे साडीच ना. आता ते तुमले आता काही दावत नाही मी, एखाद दिवशी तुमले मी साडी कलेक्शन व्हिडिओ दाखवस मला एकदम येरे करणारे साड्या आहे. परत हायची भरेले दिसऱ्यानं नाही कपाट पुरं साडीच न भरेले ते. इकडे मन दीदी नाही आहे स्पेशल पुरं हाय मन. आणि तेच नाही म्हणजे मिस्टरनं दोन्ही नवरा बायकोच ना नाही, दीदीनं तिकडे पोरच नाही आहे. हाय म्हणे बेडरूमला पण एक बाल्कनी छोटीशी. आणि म्हणे शिलाई मशीन आहे ना आठच ठेवले मी ना, कारण की ना इकडे मग जास्त ठेवायला जागा नाही ना, तर त्यामुळे मी शिलाई मशीन आहे ते का इकडे ठेवले. म्हणजे मला काम करणार राहिलं ना तर माझी खिडकी खोलच मी. आणि आता टेबल आहे हा, तर टेबलवर बसीच ना काम करत परत काम खतम जाय काय लगेच लाई लेवाने. आणि हाय म्हणे रिंग लाईट आहे, मी शोवरून मागवलेले मी एकदम स्वस्त आहे. तुमला जर पाहिजे असेल ना तर लिंक दिदेस तुम्ही या व्हिडिओनं खाले कमेंटमा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समा देखील येतात ते तुम्हाला जर पाहिजे असेल तर. मी तुमले ना एकदम छोटासा होम टूर व्हिडिओ असं शॉर्टकट देले, पुन्हा असं नाही डिटेलमा. मी पुरं म्हणजे मॅक्सवरच आहे तरी मी तुमले छोटासा असा होम टूर देले. आणि तुमले जर पुरा प्रॉपर बाहेरपासून गेटपासून जर पुरा पाहिजे असतील ना तर नक्की मला कमेंटमा सांगा. आणि कसं वाटणार ना व्हिडिओ ना ते कमेंट करी सांगा बरं का. आणि व्हिडिओ देखत राहा मग आपला, आणि भीमगीत ऐकत राहा. जय भीम सगळं असले. चला मग बाय.